बेलापूरपासून जी मेट्रो लाईन आहेत, बेलापूर ते पेंदर मेट्रो स्टेशनच्या लागत जी फ्लॅट आहेत, ते फ्लॅट आपल्याला भाड्याने मिळणार आहेत. टोटल 1 BHK फ्लॅट आहे. समोर आपल्याला भाजीपाला मार्केट दिसत आहे आणि या भाजीपाला मार्केट लगतच जे खारघर टू तळोजा ते 43, 45 आणि 52 नंबरची बस जाते, ती इथपर्यंत येते, शेवटचा स्टॉप. आणि ही आसावरी सोसायटी. इथे जर रूम रेंटने हवे असेल तर इथे 7,500 रूम भाडं आहे. समोर सोसायटी थोडी लांब असल्यामुळे तेथे 1,000 रुपये रेंट स्वस्त आहे. सेक्टर 3436 तळोजा. आणि समोर आपल्याला हे जे पेंधर मेट्रो स्टेशन. या सोसायटीच्या समोर हा बस स्टॉप आहे. म्हणजे डायरेक्ट खारघरवरून बस आपल्याला या स्टॉपपर्यंत येते. हा दुसरा बस स्टॉप आहे. आणि या सोसायटीमध्ये तुम्हाला रूम रेंटने मिळेल. स्वप्नसागर. हे एंट्रन्स गेट आहे. आतमध्ये शिव मंदिर आहेत. आणि हे पार्किंग आहेत, सिक्युरिटी आहेत. येथे तुम्हाला फक्त रूम रेंटचे जे सांगितलेले आहेत 6,500 तेच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. बाकी मेंटेनन्स वगैरे त्याच्यामध्येच ॲड आहे. प्रशस्त अशी पार्किंग आहेत. पार्किंग पण तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. पार्किंगचे एक्स्ट्रा पैसे तुम्हाला द्यावे लागणार नाही. या इमारतीमध्ये फर्स्ट फ्लोअरला ही रूम रेंटनी द्यायची आहे. मुलांना खेळण्यासाठी गार्डनसुद्धा आहेत. CCTV लावण्यात आलेले आहे. 2 लिफ्ट आहेत. फॅमिली राहायला आलेल्या आहेत. लिफ्ट नंबर 1, लिफ्ट नंबर 2. हे ग्राउंड फ्लोअर झालं आणि हे फर्स्ट फ्लोअर. येथे सुद्धा हे लिफ्ट आपल्याला दिसत आहे आणि ही रूम. या रूमच्या लगतच असलेली प्रशस्त अशी पार्किंग. 1 BHK आहेत. 6,500 रुपये रूम रेंटने मिळेल. 20,000 रुपये डिपॉझिट आहेत. 1 BHK फ्लॅट आहेत. समोर आपल्याला हॉल दिसत आहे. विंडोच्या बाहेर सुद्धा आपल्याला प्रशस्त असं गार्डन दिसत आहे. TV कनेक्शनसाठी ते कनेक्शन देण्यात आलेले आहे. किचन दिसत आहे. किचनला विंडो देण्यात आलेला आहे. पूर्ण टाईल्स लावण्यात आलेले आहे. पाण्याची टाकी लावलेली आहे 500 लिटरची. त्यानंतर समोर बाथरूम. बाथरूमला पूर्ण टाईल्स लावण्यात आलेले आहे. शॉवरसुद्धा लावण्यात आलेला आहे. आणि हे टॉयलेट. रूम हवा असेल तर जो खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला रूम मिळून जाणार. बेडरूम पण असा प्रशस्त देण्यात आलेला आहे. विंडो देण्यात आलेली आहे. आणि या विंडोच्या जे एक्झॅक्ट आपण बाहेर बघितल्यानंतर हे गार्डन. आणि हा सज्जासुद्धा देण्यात आलेला आहे. आणि इनलेट आउटलेटसाठी वॉशिंग मशीनसाठी सुद्धा कनेक्शन देण्यात आलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.